नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली हादरली. 12 वर्षाचा आदित्य जलतरण तलावात बुडाला. पोहता येत नसल्याचं माहीत असूनही शाळेने घात केला. शाळेच्या निष्काळजीपणाची किंमत एका निरागस विद्यार्थ्याला जीव गमावून मोजावी लागल्याची हृदयद्रावक घटना सांगलीत घडली. शिंदेमळ्यातील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये 6वीत शिकणारा आदित्य विकास ओलेकर, वय वर्ष 12, कोकळे, तालुका कवठे महांकाळ हा विद्यार्थी जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे आदित्यला पोहता येत नसल्याची माहिती शाळेला असतानाही त्याला आवश्यक सुरक्षा साधनाशिवाय तलावात उतरवण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. मिळालेल्या माहितीनुसार कोकळे येथील शेतकरी विकास ओलेकर यांनी आपल्या मुलाने चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे या आशेने मोठी फी भरून त्याला सांगलीतील नामांकित शाळेत प्रवेश दिला होता. 1 जूनपासून शाळा सुरू झाल्यानंतर शनिवारी विद्यार्थ्यांना जलतरण प्रशिक्षणासाठी तलावात नेण्यात आले होते. नातेवाईकांच्या आरोपानुसार आदित्यला पोहता येत नसल्याची कल्पना शिक्षकांना दिली होती. तरीही त्याला फ्लोटर किंवा अन्य सुरक्षा साधनाशिवाय तलावात सोडले. तलावात विद्यार्थ्यांची गर्दी असताना आदित्य पाण्यात बुडाला. बराच वेळ ही बाब लक्षात न आल्याने अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.